हे रडणं कशासाठी आहे? ड्रेस का घातला म्हणून रडणं आहे माहिती. आज नवरात्रीचा 6वा दिवस आणि आज राखाडी कलर होता. आम्ही पण एक मस्त राखाडी कलरची साडी घातली, त्याच्यावर असं एक विदाऊट ब्लॅक कलरचा ब्लाऊज घातलं. ब्लाऊज नाही आहे तो क्रॉप टॉप, आणि थोडीशी स्टाईल मारून घेतली कॉलनीमध्ये. श्वेता होती म्हणून, अदरवाईज मी नसतं केलं. ती म्हणे ताई चांगली दिसते, चल तुझे फोटोज काढूया. मग तिने माझा एक स्लोमोमध्ये व्हिडिओ काढला आणि मला काय ॲज युज्युअल वेगळ्या पोज येत नव्हत्या, पण आपली एकच पोज. आणि मी थोडी कॉन्शियस पण झाले, कारण शेजारचे लोक पण बघत होते. वारा पण असला सुटलेला, वारा पण म्हणतो नको नको घरात जा, पण आम्ही जिद्दी लोक, आम्ही 2-3 फोटो आणि 1-2 व्हिडिओ तर काढून घेतलेच. तर मी कशी दिसते या साडीमध्ये कमेंट करून मला नक्की सांगा. हे सगळी मी ऑक्साईड ज्वेलरी वगैरे घातली याच्यावरती, अशी स्टाईल केली. तर ही कसं वाटतंय? हा ट्रेडिशनल लुक नाही आहे, मला पण माहिती आहे. त्याच्यानंतर मग मी अशी परडी भरून घेतली. आमच्या गावाकडे अशी परडी म्हणजे हे सगळे गोष्टी नेऊन देवीच्या ह्याच्यात भरतात. तोपर्यंत देवीने काय उद्योग केला हे बघा. मी तिकडे कामं करत होते आणि माझ्या पोरीने बघा हे काय अवतार केला. इतका सुंदर ड्रेस घातला तिला, असा राग आलेला, पण आता काही करू नाही शकत. एक तर साडी घातली ना, मला काय सुचत नाही, खूप गोंधळ होतो. तसंच पुसून काढलं हे सगळं आणि मग मॅडमला रेडी करून बाहेर आणलं. बाहेर आम्ही काव्याची आणि तिच्या मम्मीची म्हणजे प्रियाची वाट पाहत थांबलो ते यायला. आणि काव्या आली होती, पण तिने हिचा हा ड्रेस बघितला आणि तिला तोच ड्रेस घालायचा म्हणून मग तिने हट्ट केला आणि तिच्या मम्मीला घरी नेलं. परत आता दोघी सेम ड्रेस घालणार म्हणून अजून 5 मिनिटं वाट पाहिली. जवळच असल्या मंदिर जवळच होतं, तरी पण आम्ही ऑटोने गेलो, कारण मुलींना घेणं आणि सामान घेणं या दोन्ही गोष्टी खूप झाल्या असतात. आणि दिवीला तर मला उचलूनच घ्यायला लागलं असं, दिवी चालत नाही एवढं. मंदिर खूप जवळ म्हणजे 5 मिनिटाच्या डिस्टन्सवर, ऑटोने तर 2च मिनिटात पोचलो. हे बघा मंदिराचा सगळा हा एरिया. ह्या सगळ्या वस्तू बघितल्यानं असे घ्यावेसे वाटतात आपल्या, पण काही यूज नाही आहे खरं सांगू. त्या जी मंदिरात थांबली होती लेडी, ती पायाजवळ सुद्धा देवीच्या ठेवू देत नव्हती, लगेच उचलून पोतात टाकत होती. मला इतका राग आलेला, पण आता काही बोलू नाही शकत आपण प्रत्येक ठिकाणी. कसं काय बोलायचं ना सारखंच. जाऊ दे म्हटलं, मंदिरात गेलो, खूप शांत वाटलं, खूप छान वाटलं. हा सिंह बघितला आणि देवीचं लोक चालू झालं लायन बघा. ह्या दोघी किती गोडुल्या, किती छान दिसत आहेत, खूप सुंदर दिसत होत्या दोघी पण. काव्याचा ब्लॅक होता आणि दिवचं व्हाईट, पण एकदम परफेक्ट, खूप सुंदर दिसत होत्या. ही आमची तुळजाभवानी आहे, तुम्ही पण दर्शन करून घ्या. आणि दिवीला इतका छंद लागला होता त्या लायनचा, सिंह करते बघा, पाय पोचत नाही तरी वर अशी करून आणि तिथं गाणे लागले की मध्येच नाचायची. आणि बघा मुलींना सांगावं लागत नाही ड्रेस कसा कॅरी करायचा, लगेच हातात पकडते. आणि फर्स्ट टाईम तिला असा लॉंग ड्रेस घातला आहे मी, अशा हातात डान्स बघा माझ्या सोन्याचा, सेम तिच्या पप्पावर गेली आहे ती, खूप छान डान्स करते. सारखी त्या तिथंच जायची. आणि काव्या आणि ह्या दोघींचं सारखं इतकी मस्ती चालली होती ह्यांची मंदिरामध्ये, असं वाटतच नव्हतं या पोरी मंदिरात अशा मस्त गार्डनमध्ये आल्यासारखं. आम्ही पण थोडं निवांत बसलो. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, बाय.